पातूर तालुक्यातील सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस बुद्रुक येथे बुधवारी जागेच्या जुन्या वादातून 2 गटांमध्ये झालेल्या मारामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वनिता गवई या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काहीच खरं नाही, मला फक्त एवढाले बच्चे आहेत, इतकाले बच्चे आहेत आणि जर समजा कशात त्याले समजा काही समजा कसे मोकाट सुटले तर मी खरोखर माझ्या जीवाचं काही ना काही करतोय। हे तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती आहे शासनाला बी या सरकारला बी की मला खरोखर न्याय द्या। दिग्रस बुद्रुक येथे 2 गटांमध्ये जागेवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता। बुधवारी हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली। यावेळी वनिता गवई या वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावल्या, मात्र याच वेळी 6 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात वनिता गंभीर जखमी झाल्या। हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या वनिता आणि त्यांचे पती अभिमन्यू गवई हे सांगली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते। याच दरम्यान वनिता यांची प्रकृती अचानक अधिक बिघडली। त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी वनिता गवई, यांचे पती अभिमन्यू अर्जुन गवई आणि ग्रामस्थांनी शनिवारी सांगली पोलिसात 6 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे। या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून न्याय न मिळाल्यास मुलांसह आत्महत्या करण्याचा इशारा अभिमन्यू गवई यांनी दिला आहे। पत्नीच्या निधनानंतर अभिमन्यू गवई आणि दिग्रस बुद्रुक येथील ग्रामस्थांनी शनिवारी सांगली पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत 6 जणांनी केलेल्या हल्ल्यामुळेच वनिता यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे। पोलीस प्रशासनावर या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींवर योग्य कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे। सांगली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। माहिती आहे का, डिग्रसून समजा आलो, मारामारी झाली, वाद झाला, घरकुल लावून 1,20,000 घरकुल आलं। मला घरकुल आल्यानंतर शेजारी जे आहेत ते फक्त 4 बोटं जागेसाठी एवढं होतं आहे की ते मी गावात पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष सर्वांनी सांगितलं, सर्वांनी 2-2 खेप जाऊन घरी सांगितलं की बा हा वाद मिटवा, मी जर त्याच्या गुन्ह्यात येत असेल तर मला ते घरकुल पाडून टाका तुम्ही, तरी म्हणे तयार आहो मी कोणत्याही गोष्टीत। या लोकांना सर्वांनी सांगून ते लोक ऐकले नाही। ते 4-5 भाऊ आहेत, मी एकटाच आहो आणि एकट्या माणसाचं काहीच चालत नाही हे तुम्हाला माहीत आहे। त्याने डायरेक्ट मारामारी केली माझ्यासोबत। मी डायरेक्ट त्याने सांगितलं की बा या टिनाले जर धक्का लावला तर तुला जीवच मारून टाकतो, हा शब्द त्याने मला पहिले वापरला। मग त्याच्यानं मी 8-10 दिवस झाले साहेब, माझं बांधकाम डायरेक्ट बंद आहे। बांधकाम बंद असून तरी मी गावात हिंडून लोकांना सांगितलं की बा असं असं करा, मा काही ना काही जरा न्याय द्या थोडासा, पण कुणी ऐकायला तयार नाही साहेब। तर काल परवा दिवसची गोष्ट अशी झाली की डायरेक्ट मी त्या टिनाला फक्त हातच लावला तर ते 4-5 जण, सुदर्शन जयराम शिरसाट, सत्यपाल जयराम शिरसाट, राहुल जयराम शिरसाट, जयराम झाबाजी शिरसाट, गौतमाबाई राजू इंगळे या सर्व मिळून हल्ला केला साहेब। माय बायको घाबरली, एकानं कुराळ घेतली, दोघांना राफ्टर घेतले, साऱ्यानं मारायला अंगावर आले। माझ्या बायकोले ते जीव तुटला, ते बी घाबरत होते। माझ्या अजून सांगताना हात पाळून राहिले। ते आली, त्याने रट्टा मारायची, माझ्या बायको फक्त मंदात आली तर तिला डायरेक्ट मागून मेंदूले जरा हे लागलं। मी नंतर मग घाबरलो त्याले, मी म्हणलो बस पोलीस स्टेशनला आता रिपोर्ट द्यायला दुसरा पर्याय नाही, गावातल्या लोकांना सांगून कोणा आपली समजा काहीच नाही हे केलं, म्हणून मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट घ्यायला येऊ राहिलो साहेब। ज्या वेळेस माहिती आहे का 70च्या आसपास मी आलो त्यावेळेस माझ्या बायको म्हणे की माझा जीव घाबरायला, त्याचा ॲटो आमच्या मागच होता। त्या लोकांना असं वाटलं की आता हे रिपोर्ट घ्यायला चालले, रिपोर्ट द्यायला चालले। त्यानंतर ते 8-10 जण बाया माणसासहित आले ना, आम्ही फक्त 2च जण होतो। पहिलेच घाबरेलो होतो साहेब। ज्यावेळेस तिनं मला म्हणलं माझा जीव घाबरायला, ते मी डायरेक्ट असं थांबलो। जागेवर थांबल्यानंतर माझी बायको चक्कर आला, डायरेक्ट पडली। पडल्यानंतर तिच्या मला समजलंच नाही, तिनं हातपाय पुरे तट केले। मला असं वाटलं आता हिचं काय हे नाही, घाबरल्यासारखी झाली, खूप बीपी वाढली साहेब तिची। नंतर ते लोक जे ॲटोवाला एक बाजूनं त्या लोकांना मला म्या थांबवलं ॲटो, त्या लोकांना म्हणलं की बा साहेब मला काही ना काही मदत करा, त्या लोकांना म्हणलं। ते लोक आले, त्यानं डायरेक्ट ग्रामीण रुग्णालयात त्या सतारीत आम्हाला दोघायला नेलं। तटी गेल्यानंतर तिचं म्हणजे काहीच खरं नाही, अशाच पद्धतीची कंडिशन होती। डॉक्टरले मग मला सांगता नाही आलं की बा आम्ही आलो यासाठी आलो होतो, त्याने जे लिहून घेतलं ते मला काहीच भान नव्हतं। मी म्हणजे मला एवढ्या याच्यात होतो की मला अजूनही सुचत नाही साहेब काय बोलून काय नाही। ते तटून त्याने डायरेक्ट अकोला रेफर केलं। तिकून मग रातभर मी थांबल्यानंतर डायरेक्ट हे मला एवढंच माहीत पडलं की आता आपलं काही हे नाही, बस एवढं आहे। मला असं वाटतं की या पोलीस स्टेशनमध्ये कालपासून साहेब मी चक्रा मारून राहिलो, पण आता कालही फक्त मला न्याय पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे। मी गरीब माणूस आहो या गावचा, मला माहिती आहे आता जीवनात काहीच खरं नाही, मला फक्त एवढाले बच्चे साहेब आहे, इतकाले बच्चे आहेत आणि जर समजा कशात त्याले समजा काही समजा कसे मोकाट सुटले तर मी खरोखर माझ्या जीवाचं काही ना काही करतोय। हे तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती आहे शासनाला बी या सरकारला बी की मला खरोखर न्याय द्या।